खुशखबर खुशखबर खुशखबर। दुकान, शॉप, ऑफिस, घर परिसर, शेत परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा प्रणाली, तेही माफक दरात आणि 2 वर्ष मेंटेनन्स सेवेसह, तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली, सर्व नेटवर्क सोल्यूशन, संगणक, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। आता संपर्क करा। पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट, जाधव संकुल, सातपूर अंबड, लिंक रोड, सातपूर, नाशिक। संपर्क क्रमांक 97 30 00 89 92। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला जुगार अड्ड्यावर धाड, 6 आरोपींकडून 2,32,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त। बार्शी टाकळी तालुक्यातील सिंदखेड येथे असलेल्या एका जुगार अड्ड्यावर बार्शी टाकळी पोलिसांनी छापा टाकला। ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत केलेल्या या कारवाईत पोलिसांनी 6 जुगारांना पकडले आणि 2,32,700 रुपयांचा माल जप्त केला। या कारवाईमुळे परिसरातील जुगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले। या आदेशानुसार ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी टाकळी पोलिसांनी दुपारी सिंदखेड या गावात जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। या कारवाईत सुरेश वानखडे, नंदगोपाल आगरकर, जितेंद्र वानखडे, सोपान काडदाते, हरिभाऊ इंगळे, दिगंबर वानखडे यांना अटक करण्यात आली आणि 5,030 रुपयाची रोख रक्कम, 47,000 रुपयांचे 5 मोबाईल, घटनास्थळावरून 670 रुपयांची रोख रक्कम, 1,80,000 रुपयांच्या 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। अशा प्रकारे 2,32,700 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, एलसीबी पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे एसएचओ प्रवीण धुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मंगेश महाजन, योगेश पडवळ, मनीष घुगे, ईश्वर पातोंड, गोविंद सपकाळ, गणेश पाटील म्हस्के इत्यादींनी कारवाई केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।